जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 2 षटकांची आपण मेगा फायनल पाहतोय. चल लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. आपण मयूर स्मृती चषक एक मोठी स्पर्धा पाहिली. त्याची मुख्य आयोजक आयुषजी मडवी यांच्या वतीने बक्षीस आलं. भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघ जर चॅम्पियन राहिला तर करण मडवी आणि शुभम पाटील यासाठी स्पेशल मेजबानी आयुष मडवी गावठाण यांच्या वतीने दिली जाईल. अनेक चाहता वर्ग आहे या खेळाडूंचा. पाहायला गेलं तर भूमिका स्पोर्ट्स चिर्लेची आपण चर्चा मगाशी देखील केली. अनिकेत घरत सावरकर हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांनी सांगितले की भूमिका टीमचा विचार केला तर 1 टीम 1 ड्रीम आहे. अनेक सारे असे खेळाडू आहेत की जे जिद्दीने खेळतात, पण त्यांच्यासमोर तेवढाच एक ताकदवार संघ आहे ज्या संघाची एक वेगळीच ओळख पाहायला मिळते. आणि साई संघामध्ये देखील आपण एक आयकॉन दिलाय. 2 आयकॉन चॅम्बो आणि करण मडवी या खेळाडूंना प्रचंड मागणी आहे. मगाशी चर्चा आपण सेम हीच केली की करण मडवीचा आपण विचार केला तर धाराव्याच्या क्रीडांगणामध्ये एक मोठी स्पर्धा चालू आहे जिथे ओपन संघांना ऑल इंडिया ओपन संघांना 1 लाख रुपये प्रथम क्रमांक आहे. पण करणने आलेल्या कमेंटमेंट सांगितले की दादरपाडा संघाला मी सांगितलं होतं की मी तुमच्यामध्ये आयकॉन खेळेल, तर ती स्पर्धेला खरं तर तो न जाता ही स्पर्धा करण्यासाठी दाखल झाला. हे अशा अनेक सारे तुम्हाला कमी खेळाडू पाहायला मिळतील जी कमिटमेंट पाळत असतात. त्यामध्ये गावठाणचा करण मडवीचा आपण विचार केला तर तेवढी मोठी स्पर्धा त्यांना नाकारली, कारण त्यांनी कमिटमेंट दिली होती दादरपाडा संघाला की मी तुमच्यामध्ये आयकॉन खेळेल. आणि आज संपूर्ण दिवसामध्ये तो ॲज अ आयकॉन राहिला आहे. आता साई संघामधून त्याला आपण आयकॉन खेळताना पाहणार आहोत. तर दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात. आपण वळतोय क्रीडांगणामध्ये. ही स्पर्धेला संयम घरत असतील, आमची संपूर्ण सावरकरची टीम असेल आणि सर्वांनी एन्जॉय प्रचंड केलं. पुढल्या वर्षामध्ये DJ मॅडी याहीपेक्षा मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादरपाड्याच्या क्रीडांगणामध्ये आपण वळूयात. मैदानामध्ये सध्या अनिकेत मोकल आलाय गोलंदाजी करण्यासाठी. समोर चैतन्य पाटील टाकीगावचा हा खेळाडू. पहिलाच बॉल खोलामध्ये टाकला होता अनिकेतनं. जशास तसं उत्तर दिलंय. दोन्ही खेळाडू प्रचंड इन्फॉर्म आहेत. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडूंची चर्चा तेवढीच रंगली गेली. साई संघामध्ये आज प्रफुल्ल पाटील चॅम्बो, तर दुसऱ्या बाजूला गावठाणचा करण मडवी आयकॉन आहे. सध्या भूमिका स्पोर्ट्स चिर्लेमध्ये चैतन्य पाटील आयकॉन पाहायला मिळतोय. आक्रमण जरूर चांगलं आहे, एलिव्हेशन खराब आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, पण चेंडू चाललाय सीमा पार. मिळाल्या जातील धावा. 6 षटकार आला लॉंग ऑफच्या वरतून. लॉंग अँड स्ट्रॉंग. चेंडू चाललाय सीमा पार. सलग्न दुसरा षटकार आलाय चैतन्य पाटीलच्या बॅट मधून. कमालीची बॅटिंग आज त्यानं दाखवल्या. अतिशय चांगला खेळ केलाय तो म्हणजे चैतन्य पाटीलनं. 2 चेंडूवर 2 षटकार अनिकेत मोकलच्या विरोधात. यावेळचा बॉल तेज तर्रार पाहायला मिळाला. अक्षरशः वेगानं हाताळला अनिकेतनं. 2 षटकानंतर प्रत्युत्तर दिलाय. 2 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. मागील 4 चेंडूवर 12 धावा आल्यात टीम भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाच्या. या वेळचा हा वेगानं हाताळलाय चेंडू. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते हाईट पॅकसाठी. स्क्रीन अंपायरचा इथं विचार केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळचा बॉल त्यावर आक्रमण करण्याचा हा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले वेगानं. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषा पलीकडं. मिळाल्या जातील धावा त्या 4 आणि या 4 धाबेनिशी धावपटलावर धाबा लागले गेले टीम भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या संघाच्या. पुन्हा एकदा चेक करायचं आहे. नो दिलाय की चेक करायचं आहे.
टीव्ही स्क्रीन अंपायर द्वारे हे चेक केलं जाईल. हाईट पॅक किती राहिला आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आपण देणार आहोत. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आला. अतिरिक्त उंची देखील या चेंडूनं गाठली होती आणि 1+4 5 धावा देखील मिळाल्या गेल्यात. अनिकेत मोकल आलाय समोरच्या दिशेनं. लवकर टप्पा ओळखलाय. चेंडूला पाठवलाय लॉंगॉनच्या वरतून. चैतन्य पाटीलचा तडाखा. चेंडू चाललाय सीमा पार. मिळाल्या जातील धावा 6. ते 20 धावा धापडला लागल्या गेल्या. 23 रन्स. कमालीची बॅटिंग आज संपूर्ण दिवसभरामध्ये एंटरटेन केलंय ते म्हणजे चैतन्य पाटीलनं. एकदा जोरदार टाळ्या होत्या चैतन्य पाटीलसाठी. 165 धावा या संपूर्ण शृंखलेमध्ये. कमालीची बॅटिंग त्यानं दाखवलाय. आज सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याच्या नावावर अर्धशतक पाहायला मिळाला आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघातून तो ॲज अ आयकॉन खेळला आणि त्याची कमालीची बॅटिंग देखील पाहायला मिळाली. धावपटा धाबा लागले गेल्या त्या. 23 धाबा. अनिकेतच्या पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाले. 23 धाबा आल्यात. गोलंदाज तैनात. या वेळचा बॉल आशिष मोकलचा हा बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल. धावपटा धाबा लागल्या गेल्या त्या. 24 धाबा. समोर शुभम पाटील आहे. यावेळचा बॉल पूर्णपणे खोलामध्ये टाकला होता. यष्टिरक्षक अनिकेत आहे. यावेळचा बॉल आपला पाहायला गेला तर पूर्णपणे खोलामध्ये टाकला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आशिष मोकलची. करण ठाकूरच्या विरुद्ध आक्रमण केलंय. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे. स्वतः चॅम्बो आलाय आणि चॅम्बोने टिपला हा झेल. पहिला हात लागलाय भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या संघाला. खेळाडू क्रमांक पहिला शुभम पाटील होईल झेल बाद.
पहिल्या इनिंग मधील आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लेट निशांत 11 दादरपाडा आयोजित आपण रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. कोणता संघ चॅम्पियन होईल यासाठी सध्या ही लढत चालू आहे. एका बाजूला साई संघ तर दुसऱ्या बाजूला भूमिका स्पोर्ट चिरली संघ एकमेकाच्या विरुद्ध ठाकलेत. हलक्या त्याने खेळण्याचा हा प्रयत्न करण मडबीनं हा फटका खेळून काढला. एक धाव घेण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला आहे जिथे सिंगल रन्स देखील कंप्लीट केली जाईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटा धाबा लागले गेल्या त्या 1-25 धाबा. आणखी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मधील समोरच्या दिशेने खेळलाय इनसाइड आउटचा फटका कमालीचा फटका पाहायला मिळाला. लॉंग बॉल क्षेत्र क्लिअर करणारा चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक आलाय हा उत्तुंग षटकार. तब्बल 22 षटकार चैतन्य पाटीलने या संपूर्ण शृंखलेमध्ये लगावलेत. आजच्या दिवसामध्ये 22 षटकार राहिलेत ते म्हणजे चैतन्य पाटीलचे. टाकी गावचा हा चमचमता सितार आणि कमालीची त्यांना बॅटिंग देखील दाखवल्या संपूर्ण दिवसामध्ये. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला चैतन्य पाटीलचा. आणखीन एक सरळ चेंडूला पाठवलाय डीप विकेटच्या डोक्यावरून बॅक टू बॅक आलाय चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. मिळा जातील धावा 6. या षटकारानं 37 धावसंख्येवर पोहोचलाय भूमिका स्पोर्ट चिरले संघ. 37 धावा धापडल्या लागल्या गेल्या. शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे या इनिंग मधला. या बिलचा बॉल अगदी अंगावर आदळणारा पाहायला मिळाला. एक धाव इथून मिळा जाईल आणि लेग बाईस परिणामी मिळा जाईल. एकेरी धावेनिशी धावपटा धाबा लागले गेले त्या 38 धावा 39 धावांचं आव्हान आहे आई भवानी साई संघासमोर. आज साई संघामध्ये ॲज अ आयकॉन आपण करण मडबी आणि चांबोला खेळताना पाहणार आहोत. त्यामुळं प्रचंड याही खेळाडूंची चर्चा आहे. आज करणनं देखील चांगली कामगिरी केली. अमित नाईक देखील खेळला पण अमित नाईक इथून अर्धशतक लगावून पुन्हा एकदा धारावीच्या क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी तो देखील दाखल झाला. प्रचंड मागणी आहे या सर्व खेळाडूंना. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा अलीकडं सर्व ठिकाणी चालू आहेत आणि त्यामध्ये आपण सध्या नामांकित स्पर्धा पाहतोय. लेट निशांत 11 दादरपाडा आयोजित आपण मान्सून ब्लास्टची सध्या स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. ही स्पर्धा एन्जॉय करतात याच गावातील व्हॉइस ऑफ उरण प्रसादजी भोईर उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. लेट निशांत 11 पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा ते देखील एन्जॉय करतात त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. शेवटची मॅच आहे मेगा फायनल सध्या खेळत असताना आपण पाहू शकतो. एका बाजूला याच विभागातील एक मातबर संघ भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांना फाईट करतोय आई भवाडी साई संघ. एका बाजूला अनिकेत मोकल आणि त्याच्यासोबत प्रफुल्ल पाटील. सलामीचे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी एकूण 40 धावांची गरज आहे. चला भूमिका स्पोर्ट चिरले थोडंसं स्पीडअप करा. आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आज सर्व खेळाडू इथं उपस्थित राहिलेत. अगदी घाटला गाव इथून देखील आपण चंदन तलवारला खेळताना पाहिलं. आज मुंबई ठाणे पनवेल या विभागातील अनेक मातबर खेळाडू खेळताना पाहायला मिळालेत आणि ही संपूर्ण स्पर्धा देखील आपण आजच्या दिवसामध्ये पाहायला गेला तर अगदी वेळेवर चालू झाली. अगदी वेळेवर सध्या समाप्त होताना देखील पाहायला मिळते. 6 वाजून 27 मिनिटं होतात.
स्ट्राईकला आहे प्रफुल्ल पाटील, चॅम्बो बोर्लेचा हा खेळाडू ॲज अ आयकॉन आज साई संघातून खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला नॉस्टा एंडला अनिकेत मोकल, साई गावचा सितारा गोलंदाजी ट्रॅकवर तैनात झालाय. चिरले टेनिस मधील वेगवान गोलंदाज शुभम पाटील याचा पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय. प्रफुल्ल पाटीलनं अगदी ढकलून काढला, जिथे एकच धाव मिळेल आणि एक धावनीशी डावाला झाली सुरुवात. अनिकेत मोकलचा देखील विचार केला तर कालच्या संपूर्ण दिवसामध्ये या खेळाडूची प्रचंड चर्चा राहिली. कालच्या दिवसामध्ये अर्धशतक अनिकेत मोकलच्या नावावर राहिले आणि कालच्या संपूर्ण दिवसामध्ये 113 धावा या संपूर्ण शृंखलेमध्ये काढणारा खेळाडू अनिकेत मोकल देखील पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल भन्नाट वेग, एक्स्ट्रा स्वरूपात देखील इथून धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावनीशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या बिनबाद 2 धाबा. शानदार असं आयोजन पाहायला मिळतंय या संपूर्ण शृंखलेमध्ये. आज सतीश शेटकेणी यांचं देखील फार मोठं योगदान पाहायला मिळालंय. यावेळचा बॉल अक्षरशः खोलामध्ये टाकला होता अनिकेत मोकलनं. एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय, क्षेत्ररक्षक आले तैनात, झेल सुटलाय आणि इथून मात्र या चेंडूवर मिळाल्या जातील त्या धावा 2. सार्थक घरत वेगानं धावले होते पण झेल जज करू शकले नाहीये, त्यामुळं जीवनदान मिळत आहे ते म्हणजे अनिकेत मोकलला मिळाल्या जातील धावा त्या 2. शुभम पाटील सुद्धा गोलंदाजी करतोय, सातत्यानं चांगली कामगिरी त्याची संपूर्ण दिवसभरामध्ये आज पाहायला मिळाले. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खोलामध्ये टाकला होता, त्याला हेलिकॉप्टर लुक लगावण्याचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर एक दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहेत. करण मडवी धावलाय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांनीशी धावपटलावर धावा लागल्या जातील. त्या 39 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 6 धावा. मोठे फटके आले नाही. शुभम पाटीलच्या चांगली कामगिरी राहिली. संपूर्ण दिवसभरामध्ये यशस्वी गोलंदाज तो पाहायला मिळालाय. नुकताच मयूर स्मृती चषक एक मोठी स्पर्धा आपण गावठाणची पाहिली, तिथे देखील अतिशय चांगली खेळी राहिली ती शुभम पाटीलची. यावेळचा हा फटका जरूर पाहायला मिळाला. एलिव्हेशन पुन्हा एकदा कमी, स्वतः यष्टरक्षक धावलाय. चैतन्य पाटील जज करणं थोडंसं कठीणच होतं, अगदी उंच गेला होता बॉल, त्यामुळे या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या धावा 2 आणि या 2 धावांनीशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 8 धावा पाहायला मिळतात. मोठे फटके आले नाही शुभम पाटीलच्या विरुद्ध. अनिकेत मोकलला देखील शांत ठेवलाय. कमालीची गोलंदाजी. येणारा रायगड प्रीमियर लीगचं पावसाळी रबर बॉलचं हे पर्व आणि त्या पर्वामध्ये आपण कुंडेबहाळ धुतुमिया संघातून खेळताना देखील शुभम पाटील या खेळाडूला पाहणार आहोत. काय गोलंदाजी राहिलाय. यावेळचा फटका जरूर चांगला आहे, अक्षरशः येणारे 6 बॉल आणि 24 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. लेट निशांत 11 आपण पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा पाहतोय. कोणता संघ इथे चॅम्पियन होईल आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहू शकताय. सावरकर टीम देखील इथे आल्या, मॅच ते देखील एन्जॉय करतात. 6 चेंडू आणि 24 धावा. अनेक वर्ष खरं तर निस्वार्थी सेवा करणारे प्रल्हादजी कासूकर देखील या मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्यासोबत आपण बालू घरी त्यांना पाहू शकतोय. 6 चेंडू आणि 24 ची मॅच. आक्रमण जरूर चांगलं झालंय, अजून आम्ही हारलो नाही हे सांगणारा फटका आला अनिकेत मोकलच्या बॅट मधून. अगदी गरगर फिरला होता क्षेत्ररक्षक आणि तो फिरतच राहिलाय. एका टप्प्याने चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर करून. मिळाल्या जातील धावा 4. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 20 धावांची आणखीन गरज. 19 धावा धावपटा लागल्या गेल्यात. 5 मध्ये 20 बनवायच्या आहेत. अनिकेत मोकल है तो नामुमकिन कुछ नहीं. अगदी सहजरित्या धावा तो काढू शकतोय, हा आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रफुल्ल पाटील देखील नॉस्टा गेला चॅम्बो, पण स्ट्राईकला अनिकेत मोकल. मॅच रफ अँड टफ होईल. येणारे 5 चेंडू 20 धावांची गरज. अमय पाटीलचा बॉल जास्त उचली घेऊन जाणारा पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. वाईटचा इशारा आलाय. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील. आता येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 3 षटकारांची गरज आहे. अशीच मॅच समर्थकडून देखील जिंकून दाखवलाय. त्यामुळे या मॅच मध्ये येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज.
यावेळचा हा बॉल लेग बायस पण मी मिळत येईल एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावपटा धावा लागले गेल्या त्या 22 धावा 22 रन्स 22 धावा पाहायला मिळतात. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. येणारे 4 चेंडू 17 धावांची गरज. नोचा इशारा देखील आला इथून पंचांचा, त्यामुळं धावपटा धावा लागले गेले 23. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र 16 धावांची गरज. फ्रीटचा यापुढील बॉल असेल. अमय पाटील सध्या गोलंदाजी करतात. टाकीगावचा हा आयकॉन खेळाडू भूमिका स्पोर्ट चेले संघामधून खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं. पुन्हा एकदा लॉंग शॉट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. अवघी एकच धाव मिळेल, त्यामुळे आता येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला या मॅच मध्ये. या शृंखलेमध्ये कोणता संघ चॅम्पियन होणार? एका बाजूला सध्या फाईट करतोय आई भवानी साई संघ, तर दुसऱ्या बाजूला भूमिका स्पोर्ट चिर्ले. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. समोर आहे प्रफुल्ल पाटील. डॉट बॉल आलाय. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. हाय व्होल्टेज मॅचेस या संपूर्ण शृंखलेमध्ये पाहायला मिळालेत. बरेचसे व्ह्यूवर्स देखील जोडले गेलेत. ही संपूर्ण शृंखला पाहायला गेलं तर 20-22 हजारपेक्षा जास्त व्ह्यूवर्स देखील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी लॉफ्टेड करण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमने घेतल्या. इट्स अ नो बॉल. 1+1 अशा धावा आल्यात. येणारे आता 2 चेंडू आणि आता 13 धावांची गरज. मागील चेंडू थोडासा हाईट पॅक जास्त राहिला. फटका खेळण्यासाठी फलंदाज देखील थोडेसे फ्लाय झाले होते, त्यामुळे हा योग्य डिसिजन आई इव्हेंटच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहिलं अंपायरने. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी आणखी 13 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच देखील पाहायला मिळते. अनिकेत मोकल आहे समोर. यावेळचा बॉल इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आला. आणखी ही मॅच रंगतदार पाहायला मिळते. मॅच आवडली असेल तर एकदा 2 टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र साई या संघाला 12 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 षटकार. अमय पाटील त्याच्या विरोधात कालच्या मॅचचा हिरो, ज्यांनी कालचा संपूर्ण दिवस गाजवलाय असा अनिकेत मोकल. येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळचा बॉल थोडासा खाली इसरायलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि आता थोडस खालीच ठेवलंय टीम साईला. शेवटचा 1 बॉल 12 धावांची गरज. फुलटॉस बॉल अवघ्या 6 धावेनं पराभूत झालाय साई संघ. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली भूमिका स्पोर्ट चिर्ले या संघाची आणि या सर्व 23 संघांना पराभूत करून लेट निशांत 11 चषकामध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय भूमिका स्पोर्ट चिर्ले. कॉंग्रॅच्युलेशन भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ. अभिनंदन करण मडवी आणि संपूर्ण टीम. चैतन्य पाटील, अमय पाटील,